महाराष्ट्राच्या राजकारणात अखेर शरद पवारांनी डाव टाकला आणि पटेल तटकरे यांच्यावरती डाव उलटला. शरद पवारांचा मास्टर गेम. राजकारणात नवे समीकरण. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळेच्या सगळे आमदार अखेर शरद पवारांच्या जवळ. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात जे होणार होतं अखेर तेच घडताना दिसतंय आणि शरद पवारांनी डाव टाकला तर इकडे बडे नेते आता पक्षाच्या बाहेर. थेट हकालपट्टी. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन सत्ता समीकरण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार करणार राजकीय नवीन इनिंग सुरू. महाराष्ट्रात मात्र अजित पवार गटाला सगळ्यात मोठा दणका. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पक्ष ताब्यात घेण्याच्या मनसुब्यांना शरद पवारांनी घरात बसूनच लावले सगळ्यात मोठे धक्के. मित्रांनो, जाणून घेऊया महत्वाची अपडेट. काय करतंय महाराष्ट्रामध्ये? पडद्याच्या पाठीमागे फडणवीस देखील शरद पवारांच्या भेटीला. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खेळलेला राजकीय डाव चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये अखेर पवारांनी जसा इशारा केला तसाच अतिशय मोठा गेम झालाय. तसाच परिणाम घडल्याचे दिसत आहे. त्यामुळे पटेल आणि तटकरे यांच्या राजकीय गणितावरती पाणी फिरलंय. सध्या ही घडामोड राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात मोठी चर्चिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण नको. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची वेगळी पाहिजे. दादांना देखील अशाच प्रकारचं पाहिजे होतं असं म्हणत प्रफुल्ल पटेल, तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे मनसुबे धुळीस मिळवले होते आणि तेव्हा हा पक्ष आपल्या ताब्यात येईल अशी आशा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना होती. मात्र मित्रांनो, राज्यातील सत्ता समीकरणामध्ये मागील काही महिन्यांपासून मोठे बदल घडत आहेत. या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत हालचाली वाढल्या होत्या. एकनाथ शिंदेसारखा उद्धव ठाकरेंचा पक्ष आपण पळून घेऊन जाऊ शकतो आणि तिथे आपली सत्ता काबीज करू शकतो. दोघेच राष्ट्रवादीचा महत्वाचे बडे नेते होऊ शकतो अशी सगळ्यात मोठी ताकद प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी लावली. म्हणूनच तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण होऊ दिले नाही आणि आता मात्र मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार यांनी शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करत योग्य वेळी चाल खेळल्याचं राजकीय विश्लेषक आपलं मत सांगत आहेत. राजकारणातील अनुभवी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या पवारांनी यापूर्वी अनेक वेळा अशाच पद्धतीने राजकीय समीकरण बदलले आहेत. यावेळीही त्यांनी आपला मास्टर स्ट्रोक वापरल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या खेळीमुळे काही नेत्यांची राजकीय गणित कोलमडलेली पाहायला मिळत आहेत. विशेषतः पटेल आणि तटकरे यांच्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सगळा पक्ष गिळून ताब्यात घ्यायचा ही त्यांचे मनसुबे होते आणि पवार घराण्याकडून हा पक्ष ताब्यात घेऊन आपली सत्ता उपभोगायची असा पटेल आणि तटकरे यांचा डाव शरद पवारांनी वेळीच ओळखला आणि आता त्यांची बारीने हकालपट्टी देखील करण्याचा इशारा शरद पवारांनी दिलाय. महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाव अजूनही मोठा मानला जातो. त्यामुळे पवारांनी घेतलेला कोणताही निर्णय राज्याच्या सत्ता समीकरणावरती परिणाम करणार ठरतो. राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की पवारांनी काही दिवसापूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितले होते. आता घडलेल्या घटनांमुळे पवारांनी दिलेला तो इशारा खरा ठरल्याचं अनेकांचं मत आहे. आता कोणकोणती आमदार येत आहेत राष्ट्रवादीचे शरद पवारांकडे बघूया. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घडामोडीनंतर नव्या ऊर्जेचं वातावरण निर्माण झालंय. पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेते पुन्हा सक्रिय झाले असून पक्ष संघटन मजबूत करण्यावरती भर दिला जात आहे. पवारांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करत अनेकांनी त्यांना राजकारणातील वजीर असे संबोधले. महाराष्ट्रातील राजकीय इतिहास पाहिला तर शरद पवार यांना रणनीती आखण्यात विशेष कौशल्य असल्याचं अनेकदा सिद्ध झालंय. कोणत्याही वेळी कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या नेत्याला कसं हाताळायचं याची अचूक जाण असलेला महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जात होते. यावेळी त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले. पटेल तटकरे यांच्या राजकीय हालचालींना अडथळा निर्माण झाल्याचं सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवरती पुढील काही दिवसात राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या दोघांची पक्षातून हकालपट्टी आता जवळजवळ निश्चित बनलेली दिसते आणि ज्यांनी जो डाव खेळला होता तो डाव त्यांच्यावरच आता उलटताना जाणवतोय. शरद पवार हे महाराष्ट्राच्या मातीतील सह्याद्री आहेत. त्यांच्याबरोबर जर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथेच महाराष्ट्रामध्ये तुमचं राजकारण संपवलं जाईल, हा संदेश शरद पवारांनी आज दिलाय. त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवारांचा नाद करायचा नाही, कोणाचाही करा, परंतु शरद पवार करण्याचा नाद करायचा नाही, हे शरद पवारांनी आपल्या एका कृतीतून दाखवलंय. मित्रांनो, या सगळ्या बाबी महाराष्ट्राच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करतील, परंतु आता मात्र पक्ष ताब्यात घेण्याच्या एकनाथ शिंदेसारख्या आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्रात मात्र स्थान मिळणार नाही, ही देखील तेवढीच महत्वाची बाब आता महाराष्ट्राने अधोरेखित केलेली तुम्हाला पाहायला मिळते. यावरूनच अजितदादा पवार यांच्या मृत्यू पश्चात काही नेत्यांनी जे मुनसबे उभे केले होते ते मुनसबे अखेर तिथेच पाण्यात मिळलेत हे मात्र नक्की. मित्रांनो, आपणास काय वाटतंय? अजित पवारांच्या पश्चात हा पक्ष प्रफुल्ल पटेल, तटकरे यांनी चालवावा का? आपलं देखील स्पष्ट मत काय आहे? आपण देखील आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद.